Okay. Good morning, all. Now we will start. In previous lecture, we studied analysis of first order control system. Okay. In this lecture, we are going to discuss analysis of second order control system. Okay. First, we will see syllabus. Okay. Second order control system, in which analysis for step input, concept, definition, and effect of damping. What is second order control system? Okay. We studied first order control system. Second order means if the highest power of complex variable S present in the characteristic equation is 2, okay, then the system is called as second order system. Order of a system, if 2, then this is second order control system, in which first we will see what is damping. Okay, definition of damping. Every system has a tendency to oppose the oscillatory behavior of the system, which is known as a damping. मग आपण स्टडी केलं ट्रान्झिएंट टाइम. ओके, देन स्टेडी ट्रान्झिएंट रिस्पॉन्स, स्टेडी स्टेट रिस्पॉन्स स्टडी केला. यामध्ये जेव्हा आपण फर्स्ट इनपुट देतो सिस्टीमला, तेव्हा सिस्टीम आउटपुटला लगेचच फॉलो करते का? नाही फॉलो करत आहे. म्हणजे सुरुवातीला स्पेसिफिक अमाऊंट ऑफ टाइम घेते, त्या टाइमला आपण ट्रान्झिएंट टाइम. ओके, मग हा जो ट्रान्झिएंट टाइम आहे, तो ट्रान्झिएंट टाइम एंड झाल्यानंतर स्टेडी स्टेट रिस्पॉन्स स्टार्ट होतो. म्हणजेच जे सिस्टीमचं इनपुट आहे त्या इनपुटला फॉलो सिस्टीम आफ्टर द ट्रान्झिएंट टाइम फॉलो करते. ओके, मग त्यानंतर जर सिस्टीमचं बिहेवियर ऑसिलेटरी असेल, म्हणजेच जो काही फायनल आउटपुट असेल किंवा आयडियल व्हॅल्यू असेल आउटपुटची, त्या आयडियल व्हॅल्यूच्या अबोव अँड बिलो ते आउटपुट काय होत असेल, व्हॅरी होत असेल, त्यालाच आपण ऑसिलेटरी बिहेवियर असं म्हणतो. मग हे जे ऑसिलेटरी बिहेवियर आहे हे अपोज करायला पाहिजे. ओके, कारण सिस्टीम ही स्टेबल असायला पाहिजे. स्टेबल मीन्स जर आपण सिस्टीमला बाउंडेड इनपुट अप्लाय केलं तर ते सिस्टीमने बाउंडेड आउटपुट जनरेट करायला पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक लिमिट मध्ये जर इनपुट अप्लाय केलं तर त्या स्पेसिफिक लिमिट्स मध्येच आउटपुट आपल्याला भेटायला पाहिजे. ओके, मग हे जे सिस्टीमचं आउटपुट आहे ते स्टेबल असायला पाहिजे, त्याचे ऑसिलेशन्स नसायला पाहिजे. मग सिस्टीम मध्ये, प्रत्येक सिस्टीम मध्ये, म्हणजे एव्हरी सिस्टीम हॅज अ टेंडन्सी टू अपोज द ऑसिलेटरी बिहेवियर ऑफ द सिस्टीम, विच इज नोन ॲज डॅम्पिंग. मग हे जे ऑसिलेटरी बिहेवियर आहे, हे ऑसिलेटरी बिहेवियर अपोज करण्याची जी सिस्टीमची टेंडन्सी आहे त्याला आपण डॅम्पिंग म्हणतो. ओके, देन डॅम्पिंग फॅक्टर. The damping in any system is measured by a factor or ratio which is known as damping ratio. Okay. मग डॅम्पिंग फॅक्टर, डॅम्पिंग रेशो म्हणजे काय? हे जे डॅम्पिंग आहे म्हणजे ऑसिलेटरी बिहेवियर आहे सिस्टीमचं, हे आपण झीटा मध्ये म्हणजे डॅम्पिंग फॅक्टर मध्ये मेजर करतो. The damping in any system is measured by a factor or ratio which is known as damping ratio. It is denoted by zeta. डॅम्पिंग फॅक्टर किंवा डॅम्पिंग रेशो हा झीटा मध्ये मेजर केला जातो. देन अनालिसिस ऑफ सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टम फॉर स्टेप इनपुट. ओके, कन्सिडर फॉर एनी सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टम step input is applied and analyze this control system. Okay, then first R of S is applied to error detector. Okay, R of S is nothing but reference input. Reference input is given to the error detector. Okay, then G of S, consider G of S is equal to omega n square divided by S into S plus 2 zeta omega n, and H of S is equal to 1. Unity feedback system consider करायची आहे. ओके, सेकंड ऑर्डर युनिटी फीडबॅक कंट्रोल सिस्टम. यामध्ये G of S ची व्हॅल्यू काय आहे? ओमेगा n स्क्वेअर डिवाइड बाय S इंटू S प्लस 2 झीटा ओमेगा n, आणि H of S ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. ओके, and C of S is nothing but controlled output.
मग आपल्याला या कंट्रोल सिस्टमचे अनालिसिस करायचं. ओके, वी नो g of s and h of s. Then calculate transfer function. The definition of transfer function is it is an ratio of Laplace of output to the Laplace of input. Okay, that is nothing but c of s divided by r of s is equal to g divided by 1 plus g into h. Okay, एक minute. Okay, transfer function c of s divided by r of s is equal to g upon 1 plus g into h. Okay, is equal to omega n square. आता g of s ची व्हॅल्यू पुटअप करा. g is nothing but omega n square divided by s into s plus 2 zeta omega n and h is equal to 1. युनिटी फीडबॅक सिस्टीम आहे. h ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, 1 प्लस ओमेगा n स्क्वेअर डिवाइड बाय s इंटू s प्लस 2 झीटा ओमेगा n. सिम्प्लिफाय करायचंय म्हणजे जो न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटर मध्ये 1 प्लस ओमेगा n स्क्वेअर डिवाइड बाय s इंटू s प्लस 2 झीटा ओमेगा n व्हॅल्यू आहे. या s प्लस 2 झीटा ओमेगा n इंटू s या टर्मने 1 ला मल्टिप्लाय करायचंय. ओके, 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर तीच टर्म येईल प्लस ओमेगा n स्क्वेअर डिवाइड बाय s इंटू s प्लस 2 झीटा ओमेगा n. मग न्यूमरेटरचं जे s इंटू s प्लस 2 झीटा ओमेगा n आहे आणि डिनॉमिनेटरचे दोन्ही कॅन्सल आउट होतील. मग आपल्याला इक्वेशन भेटेल ओमेगा n स्क्वेअर डिवाइड बाय s स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा n s प्लस ओमेगा n स्क्वेअर. हे फायनल इक्वेशन आपल्याला भेटेल, ट्रान्सफर फंक्शन भेटेल. मग चेक करा जे ट्रान्सफर फंक्शन आलंय ओमेगा n स्क्वेअर डिवाइड बाय s स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा n s प्लस ओमेगा n स्क्वेअर. यामध्ये कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कुठलं आहे? न्यूमरेटर इक्वेटिंग टू 0. ओके, s स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा n s प्लस ओमेगा n स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे काय आहे? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. याची हायेस्ट पॉवर किती आहे s ची? कॉम्प्लेक्स व्हेरिएबल s जो आहे त्याची हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. म्हणजे ही सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम आहे. ओके, मग आपल्याला काय करायचंय? या सिस्टीमचं अनालिसिस करायचंय म्हणजे पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे आणि ते पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूज नुसार आपल्याला म्हणजे सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचं बिहेवियर चेक करायचं स्टेप इनपुट अप्लाय करून. ओके, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. दीज पोल्स ऑफ ट्रान्सफर फंक्शन आर गिवन बाय. आता याचे पोल्स कॅल्क्युलेट करायचे. जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे s स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा n s प्लस ओमेगा n स्क्वेअर इज इक्वल टू 0. रूट्स कसे फाइंड आउट करणार? त्याचे फॅक्टर्स आपल्याला पाडता येत नाही. रूट्स फाइंड आउट करायचे. मी फॉर्म्युला सांगितलं होता तुम्हाला रूट्स कॅल्क्युलेशनचा, मायनस बी प्लस मायनस बी अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. हे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे s स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा n s प्लस ओमेगा n स्क्वेअर, यामध्ये a b c च्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. ओके, आता यामध्ये a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू -2 झीटा ओमेगा n आहे आणि c ची व्हॅल्यू ओमेगा n आहे. ओके, मग या व्हॅल्यू रूट फाइंड आउट करताना पुटअप करा त्या इक्वेशन मध्ये. मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. ओके, ए बी आणि सी च्या व्हॅल्यू पुटअप करा, मग तुम्हाला रूट्स भेटतील. रूट्स काय येतील? मायनस झीटा ओमेगा n प्लस मायनस ओमेगा n अंडर रूट झीटा स्क्वेअर मायनस 1. ओके, म्हणजे 2 रूट्स असतील, मायनस झीटा ओमेगा n प्लस ओमेगा n अंडर रूट झीटा स्क्वेअर मायनस 1 आणि सेकंड रूट असेल मायनस झीटा ओमेगा n मायनस ओमेगा n, फक्त इथं मायनस प्लस साइन चेंज असेल मिडलला, झीटा स्क्वेअर मायनस 1. हे रूट्स येतील. ओके, मग यामध्ये हा जो झीटा आहे, झीटा इज नथिंग बट डॅम्पिंग रेशिओ. मग जर झीटा स्क्वेअर मायनस अंडर रूट झीटा स्क्वेअर मायनस 1 याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, दॅट इज झीटा इज ग्रेटर दॅन 1, they lie on real axis and distinct. ओके, जर अंडर रूट झीटा स्क्वेअर मायनस 1 ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल,
तर जे पोल्स येतात ते रिअल असतात आणि अनइक्वल असतात. ओके, रिअल आणि अनइक्वल. पुटअप करायची व्हॅल्यू झिटा स्क्वेअर मायनस वन, अंडर रूट झिटा स्क्वेअर मायनस वन ही जी व्हॅल्यू आहे ही ग्रेटर दॅन 0 पुटअप करायची. ओके, ग्रेटर दॅन 0 मीन्स 1 पुट करा, 2 पुट करा. ओके, ती व्हॅल्यू पुटअप करायची आणि चेक करायचंय तर रूट्स जे आहेत ते आपल्याला रिअल आणि अनइक्वल भेटतील. ओके, देन सेकंड कंडिशन, झिटा स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू 0. झिटा स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू 0 ही जी व्हॅल्यू आहे त्या रूट्स मध्ये 0 पुटअप करायची आहे. मग आपल्याला रूट्स कसे मिळतील, रिअल अँड इक्वल. ओके, अँड दे आर रिपीटेड ऑन रिअल ऍक्सिस. मग ते रिअल ऍक्सिस वरती येतील. देन थर्ड, इफ झिटा स्क्वेअर मायनस वन इज लेस दॅन 0, देन रूट्स आर कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स. दॅट इज झिटा इज लेस दॅन 1, पोल्स आर इन सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. कॉम्प्लेक्स व्हेरिएबल असतील आणि जे पोल्स आहेत ते सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये येतील. ओके, म्हणजे झिटा स्क्वेअर मायनस वनच्या व्हॅल्यूनुसार पोल्स डिपेंड आहेत. जर झिटा स्क्वेअर मायनस वन ग्रेटर दॅन 0 असेल तर पोल्स हे रिअल अँड अनइक्वल येतील आणि ते रिअल ऍक्सिस वरती असतील. तर झिटा स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू 0 व्हॅल्यू पुटअप केली आपण त्या इक्वेशन मध्ये, तर आपल्याला रूट्स हे रिअल अँड इक्वल भेटतील अँड दे आर रिपीटेड ऑन रिअल ऍक्सिस. रिअल ऍक्सिस वरती रिपीट होतील. ओके, इक्वल असल्यामुळे सपोज टू टाइम्स पोल्स आले तर एकाच ठिकाणी 2 क्रॉस येतील एस प्लेन वर, म्हणजे 2 पोल्स रिपीट होतील, एकच पोल रिपीट होईल. ओके, देन थर्ड, झिटा इज लेस दॅन 1, that is nothing but poles are complex variables and lies on second and third quadrant of S plane. Okay, जर zeta square minus 1 is less than 0 ही व्हॅल्यू आपण पुट अप केली पोल्सच्या व्हॅल्यूज मध्ये, म्हणजे कुठल्या हे जे थर्ड इक्वेशन होतं मायनस झिटा ओमेगा एन प्लस मायनस ओमेगा एन अंडर रूट झिटा स्क्वेअर मायनस 1, यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करायचे लेस दॅन 0 म्हणजे 0.5 पुट अप करा. ओके, आणि चेक करा तर पोल्स हे कॉम्प्लेक्स व्हेरिएबल येतील आणि ते सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये येतील एस प्लेनच्या. ओके, देन रिलेशन बिटवीन झिटा अँड पोल लोकेशन. इफ झिटा इज इन बिटवीन 1 अँड 0, जर झिटाची व्हॅल्यू ही 0 पेक्षा ग्रेटर असेल आणि 1 पेक्षा लेस असेल तर पोल्स हे सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये येतील. ओके, and response for first step response is oscillatory. Okay, step response कसा असेल, डिकाइंग ऑसिलेशन्स असतील, म्हणजे ते ऑसिलेशन्स एंड होतील. ओके, म्हणजे ट्रान्झिएंट रिस्पॉन्स मध्ये ऑसिलेशन्स असतील आणि नंतर मग स्टेडी स्टेट रिस्पॉन्स असेल. त्याला म्हणायचं अंडर डॅम्पड सिस्टीम. ओके, अंडर डॅम्पड म्हणजे जो झिटा आहे तो 0 आणि 1 च्या मध्ये असेल. झिटा लाईज इन बिटवीन 0 अँड 1, म्हणजे जर झिटा हा 0 पेक्षा ग्रेटर असेल, म्हणजेच सपोज 0.7 0.8 असेल अँड 1 पेक्षा लेस असेल, 0 आणि 1 च्या मध्ये असेल, तर जी सिस्टीम आहे सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम स्टेप रिस्पॉन्स साठी ऑसिलेशन्स जनरेट करेल ट्रान्झिएंट रिस्पॉन्स मध्ये आणि लास्टला मग ते ऑसिलेशन्स काय होतील, एंड होतील आणि स्टेडी स्टेट रिस्पॉन्स जनरेट होईल. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अंडर डॅम्प्ड कंट्रोल सिस्टीम. ओके, देन सेकंड, इफ झिटा इज इक्वल टू 1, तर झिटाची व्हॅल्यू 1 असेल तर जे पोल्स आहेत ते रिअल ऍक्सिस वरती येतील. ओके, रिअल ऍक्सिस वरती पोल्स लाईज असतील आणि जर स्टेप रिस्पॉन्स ऍज अन इनपुट म्हणून अप्लाय केला तर ती सिस्टीम क्रिटिकली डॅम्प्ड रिस्पॉन्स जनरेट करेल, म्हणजेच एक्सपोनेन्शियल रिस्पॉन्स जनरेट करेल. ओके, डायग्राम मध्ये बघा एक्सपोनेन्शियल रिस्पॉन्स आहे, ज्यामध्ये स्टार्टिंगला ट्रान्झिएंट रिस्पॉन्स असेल आणि मग स्टेडी स्टेट रिस्पॉन्स असेल. ओके, देन थर्ड, झिटा इज ग्रेटर दॅन 1. इफ झिटा इज ग्रेटर दॅन 1, then poles are located on real axis and response of a system for step input is over damped, exponential. Okay, exponential असेल but it is over damped. Zeta is greater than 1 ही जर व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन मध्ये पुटअप केली पोल्सच्या, तर जे पोल्स आहेत ते रिअल येतील
आणि सिस्टीमचा रिस्पॉन्स हा ओव्हर डॅम्प्ड रिस्पॉन्स असेल, म्हणजे एक्सपोनेन्शियल असेल, बट ट्रान्झियंट रिस्पॉन्स आहे तो ट्रान्झियंट टाइम जास्त असेल. ओके, ट्रान्झियंट टाइम इन्क्रीज झालेला असेल आणि मग जो एक्सपोनेन्शियल ग्राफ आहे तो एंड होईल ऍट अ सर्टन कंडिशनला आणि मग तिथून स्टेडी स्टेट रिस्पॉन्स जनरेट होईल. ओके, देन झीटा इज इक्वल टू 0. तर झीटाची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे झीटा म्हणजे काय बघितलं आपण, डॅम्पिंग रेशो. जे सिस्टीमचं ऑसिलेटरी बिहेवियर आहे त्या बिहेवियरला अपोज करण्याची सिस्टीमची टेंडन्सी म्हणजे झीटा. ओके, आपण झीटामध्ये तो मेजर करतो. मग ती टेंडन्सी 0 आहे म्हणजे ऑसिलेटरी बिहेवियर डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे जर झीटाची व्हॅल्यू 0 असेल तर ती सिस्टीम नॉन डिकाइंग ऑसिलेशन्स जनरेट करेल. ओके, मग कंटिन्युअसली अप डाऊन सिस्टीमचं आउटपुट व्हॅरी होत राहील, म्हणजे ऑसिलेशन्स जनरेट करेल सिस्टीम. म्हणजे त्या सिस्टीम मध्ये ऑसिलेशन्सला अपोज करण्याची टेंडन्सी नसेल, म्हणजे झीटा इज इक्वल टू 0 असेल. तेव्हा जे रूट्स आहेत ते इमॅजिनरी ऍक्सिस वरती येतील. ओके, जेव्हा झीटा 0 असेल तेव्हा रूट्स किंवा पोल्स जे आहेत ते इमॅजिनरी ऍक्सिस वरती येतील आणि सिस्टीमचा रिस्पॉन्स स्टेप इनपुट साठी ऑसिलेटरी असेल, म्हणजे ती सिस्टीम ऑसिलेशन्स क्रिएट करेल. जे फायनल किंवा आयडियल आउटपुटची व्हॅल्यू असेल त्या आउटपुटच्या व्हॅल्यूच्या अबोव बिलो अप डाऊन सिस्टीमचा रिस्पॉन्स व्हॅरी होत असेल तर तो असेल ऑसिलेटरी बिहेवियर ऑफ दी सिस्टीम. ओके, इफ झीटा इज इक्वल टू 0. If zeta is less than 0 and greater than -1. ओके, झीटाची व्हॅल्यू ही -1 and 0 च्या जर मध्ये असेल तर काय होतं, सिस्टीम जनरेट्स ऑसिलेशन्स विथ इन्क्रीज इन एम्प्लिट्यूड. ओके, असे ऑसिलेशन्स क्रिएट करते सिस्टीम की ते जे ऑसिलेशन्स क्रिएट करते त्याचं जे एम्प्लिट्यूड आहे ते इन्क्रीज होईल. ओके, आणि लास्टला मग किती असेल, इन्फानाइट असेल. स्टार्टिंगला जे एम्प्लिट्यूड आहे लेस असेल, नंतर स्टेप बाय स्टेप इन्क्रीज होईल आणि लास्टला मग ते इन्फानाइट असेल. ओके, देन इफ झीटा इज इक्वल टू -1. ओके, झीटा -1 असेल तेव्हा ही सिस्टीमचा रिस्पॉन्स हा सिस्टीमचा रिस्पॉन्स पॅराबोलिक टाईपचा असेल आणि स्टार्टिंगला 0 असेल, 0 पासून इन्क्रीज होईल ते इन्फानाइट व्हॅल्यू पर्यंत जाईल. ओके, जे एम्प्लिट्यूड आहे ते इन्फानाइट होईल, म्हणजे हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. म्हणजे झीटा इज इक्वल टू -1, झीटा इज इन बिटवीन -1 and 0. ओके, फक्त तुम्हाला कुठले रिस्पॉन्स लक्षात ठेवायचे, झीटा इज इक्वल टू 0, झीटा इज ग्रेटर दॅन 1, झीटा इज इक्वल टू 1 and झीटा इज इन बिटवीन 0 and 1. अंडर डॅम्प्ड, क्रिटिकली डॅम्प्ड, ओव्हर डॅम्प्ड अँड अनडॅम्प्ड. ओके, झीटाची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा आपण त्या सिस्टीमला अनडॅम्प्ड म्हणतो, म्हणजे डॅम्पिंग नसेल त्या सिस्टीम मध्ये. ओके, देन टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन्स. ओके, आता आपल्याला सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम आपण स्टडी केली. सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम मध्ये जर झीटाची व्हॅल्यू 0 आणि 1 च्या मध्ये असेल तर ती सिस्टीम ऑसिलेशन्स क्रिएट करते आणि ऍट अ सर्टन कंडिशन्स ते ऑसिलेशन्स 0 होतील आणि सिस्टीम स्टेडी स्टेट रिस्पॉन्स जनरेट करेल. ओके, मग जेव्हा सिस्टीम रिस्पॉन्स हा अंडर डॅम्प्ड असेल, आता हा जो रिस्पॉन्स आहे तो अंडर डॅम्प्ड असेल, म्हणजे झीटा इज इन बिटवीन 0 and 1. ओके, देन we are going to study time response specifications for such a system. Okay, time response specifications. फर्स्ट सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीमचं अनालिसिस समजले का तुम्हाला? काही डाऊट असेल त्यामध्ये तर विचारा, नसेल तर आपण टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन्स हा पॉइंट बघूया. ओके, बघा आपण काय काय बघितलं. डॅम्पिंग, डेफिनेशन ऑफ डॅम्पिंग. ओके, every system has a tendency to oppose the
oscillatory behavior of system, which is known as damping. Then we studied damping factor zeta. Okay, the damping in any system is measured by a factor or ratio which is known as damping ratio, and it is denoted by zeta. Okay, then consider a second order control system, okay, which having g of s is equal to omega n square divided by s into s plus 2 zeta omega n, and h of s is equal to 1. Okay, then we know transfer function is it is a ratio of Laplace of output to the Laplace of input is equal to g by 1 plus g into h. We know g is equal to omega n square divided by s into s plus 2 zeta omega n, and h is equal to 1. Put up the values of g and h into the transfer functions definition. Okay, means g omega n square divided by s into s plus 2 zeta omega n divided by 1 plus g into h. G omega n square divided by s into s plus 2 zeta omega n s and 1. Okay, h ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे युनिटी फीडबॅक सिस्टीम आहे. ओके, मग सिम्प्लिफाय करा आणि आपल्याला ट्रान्सफर फंक्शन भेटेल. सिम्प्लिफिकेशन नंतर ओमेगा n स्क्वेअर डिवाइड बाय s स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा n s प्लस ओमेगा n स्क्वेअर. हे आहे आपलं ट्रान्सफर फंक्शन ऑफ सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम. यामध्ये आपण जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे s स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा n s प्लस ओमेगा n स्क्वेअर, याचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे, याचे रूट्स फाइंड आउट केले. ओके, मग रूट्स फाइंड आउट कसे केले? बाय युजिंग फॉर्म्युला s इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस b स्क्वेअर अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. ओके, compare the equation with ax plus ax square plus bx plus c. या फॉर्म्युला या पॉलिनॉमियल बरोबर कंपेअर करायचे हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. मग a ची व्हॅल्यू 1 भेटेल, b ची व्हॅल्यू 2 झीटा ओमेगा n and c is equal to 1. Sorry, c is equal to omega n square. Okay, मग मायनस b प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यूज पुटअप करायचे. मग आपल्याला रूट्स काय मिळतील? मायनस झीटा ओमेगा n प्लस मायनस ओमेगा n अंडर रूट झीटा स्क्वेअर मायनस 1. ओके, मग या पोल्स मध्ये जर झीटा अंडर रूट झीटा स्क्वेअर मायनस 1 ही जर व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर असेल तर जे रूट्स येतात, जे पोल्स येतात ते रिअल अँड अनइक्वल असतील. पुटअप करून चेक करायची आहे. जर झीटा स्क्वेअर मायनस 1 इज ग्रेटर दॅन 0 पेक्षा ग्रेटर एखादी व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे आणि या पोल्स जे आले त्या पोल्स मध्ये पुटअप करायची. मग तुम्हाला रूट्स हे रिअल अँड अनइक्वल भेटतील. ओके, देन इफ झीटा स्क्वेअर मायनस 1 अंडर रूट झीटा स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0, ही व्हॅल्यू 0 पुटअप केली तर जे रूट्स आहेत ते रिअल अँड इक्वल भेटतील. ओके, देन झीटा स्क्वेअर अंडर रूट झीटा स्क्वेअर मायनस 1 इज लेस दॅन 0, देन roots becomes complex variables and these are located on third and second quadrant of S plane. Okay, then we studied relation between zeta and pole location. म्हणजे झीटा आणि पोल लोकेशन मध्ये काय रिलेशन आहे हे स्टडी केलं. इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक्झामला विचारलं जाईल. जर झीटा इन बिटवीन 0 and 1 असेल तर सिस्टीम कसा रिस्पॉन्स जनरेट करते किंवा त्या सिस्टीमला आपण कुठली सिस्टीम म्हणतो. ओके, जर झीटा इन बिटवीन 0 and 1 असेल तर रूट्स हे सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये येतील. ओके, आणि सिस्टीम ऑसिलेटरी बिहेवियर असेल सिस्टीमचं आणि जे ऑसिलेशन जनरेट करते ते ऑसिलेशन्स ऍट अ सर्टन कंडिशन किंवा ऍट अ सर्टन पॉइंट एंड होतील. ओके, डिकाइंग ऑसिलेटरी बिहेवियर असेल म्हणजे ऍट अ सर्टन पॉइंट ऑसिलेशन्स बिकम्स 0. ओके, this type of system is known as underdamped system. Okay, in which zeta is in between 0 and 1. Then second, if zeta is equal to 1, then poles are equal and real. Okay, poles हे equal असतील आणि real value असतील पोल्सच्या. जर झीटाची व्हॅल्यू 1 असेल तर, आणि सिस्टीम is known as critically damped system. Okay,
क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टीम मध्ये ऑसिलेशन्स नसतील. झीटाची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे ऑसिलेशन्स त्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट नसतील. डायरेक्टली सिस्टीमचं आउटपुट हे एक्सपोनेन्शियल असेल, ट्रान्झिएंट टाइम शॉर्ट पिरियडचा असेल आणि ट्रान्झिएंट टाइम एंड झाल्यानंतर सिस्टीम स्टेडी स्टेट रिस्पॉन्स जनरेट करेल. ओके. देन थर्ड इज ग्रेटर दॅन 1 such system for damped systems and roots are located on real axis. Okay. झीटाची व्हॅल्यू जर 1 पेक्षा ग्रेटर असेल, रूट्स हे रिअल असतील आणि त्या सिस्टमला आपण ओव्हर डॅम्प्ड कंट्रोल सिस्टीम्स असं म्हणतो. देन फोर्थ, झीटा इज इक्वल टू 0. मग झीटा ची डेफिनेशन आपण स्टडी केली डॅम्पिंग फॅक्टरची. डॅम्पिंग म्हणजे बिहेवियर ऑसिलेटरी बिहेवियरला अपोज करण्याची सिस्टीमची जी टेंडन्सी आहे तिला आपण डॅम्पिंग म्हणतो. मग जर ही टेंडन्सी 0 असेल, जर टेंडन्सी मेजर करणारा फॅक्टर 0 असेल तर ती सिस्टीम ऑसिलेशन्स जनरेट करेल. ओके. विच हॅव्हिंग कॉन्स्टंट अँप्लिट्यूड अँड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी. असे ऑसिलेशन्स की ज्याचे अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल. ओके. म्हणजे हे ऑसिलेशन्स कधीच एंड होणार नाही. कंटिन्युअसली ती सिस्टीम ऑसिलेशन्स जनरेट करेल. ओके. दिस इज नथिंग बट अनडॅम्प्ड कंट्रोल सिस्टीम. ओके. या सिस्टीमचं काय म्हणायचं, अनडॅम्प्ड. देन नेक्स्ट पॉइंट, टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन्स. मग सिस्टीमचं बिहेवियर जे आहे ते अंडर डॅम्प्ड सिस्टीम असेल म्हणजे झीटाची व्हॅल्यू 0 आणि 1 मध्ये असेल. सिस्टीम ऑसिलेशन्स क्रिएट आणि such oscillations ends at a certain point. After that point system generates steady state response. Okay. म्हणजे जो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आहे तो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स ऑसिलेटरी असेल आणि आफ्टर ट्रान्झिएंट इट जनरेट्स स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. ओके. यामध्ये आपल्याला त्या सिस्टीमचे टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशनचे डेफिनेशन स्टडी करायचे. व्हॉट इज टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन्स. ही डायग्राम प्रिव्हियस एक्झाम मध्ये ड्रॉ टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन और सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम्स असा क्वेश्चन आला होता. फक्त ही डायग्राम ड्रॉ करायची होती. ड्रॉ द रिस्पॉन्स ऑफ सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम अँड मेन्शन इट पॅरामीटर्स असा क्वेश्चन होता 4 मार्क्स साठी. म्हणजे फक्त ही डायग्राम ड्रॉ करायची होती आणि जे पॅरामीटर्स आहेत स्पेसिफिकेशन आहेत मेन्शन करायचे होते. ओके. मग यामध्ये चेक करा, वन अँप्लिट्यूड आहे, आयडियल आयडियल व्हॅल्यू ऑफ आउटपुट. ओके. म्हणजे आउटपुट एवढं यायला पाहिजे 1. ओके. म्हणजे आपण त्या सिस्टीमला युनिट स्टेप इनपुट अप्लाय करतो. युनिट स्टेप इनपुटला सिस्टीमचा आउटपुट पण युनिट स्टेपच यायला पाहिजे. ओके. पण ती सिस्टीम काय जनरेट करते, ऑसिलेशन्स जनरेट करते सुरुवातीला स्टार्टिंगला आणि मग सर्टन पॉइंट नंतर स्टेडी स्टेट रिस्पॉन्स देते सिस्टीम. ओके. असा हा रिस्पॉन्स आहे. या रिस्पॉन्स मध्ये डॉटेड लाईनने पॅरामीटर्स इंडिकेट केले, स्पेसिफिकेशन्स इंडिकेट केले. मग फर्स्ट जो आहे डिले टाइम, या डायग्राम मध्ये चेक करा. डिले टाइम TD कुठे आहे, 0 to 0.5 या पिरियड मध्ये. ओके. बघा डेफिनेशन, डिले टाइम इट इज डिनोटेड बाय TD. It is time required for the response to reach 50% of the final value in the first attempt. Okay. Delay time म्हणजे काय? It is a time required for the response to reach 50% of the final value in the first attempt. Okay. 50% of the final value. Final value किती आपली 1 आहे. Okay. मग या फायनल व्हॅल्यूच्या 50% रीच होण्यासाठी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिस्टीम या पॉइंटला रीच होते. ओके. या टाइमला म्हणायचं डिले टाइम. म्हणजेच 50% आउटपुटला रीच होण्यासाठी सिस्टीमला जो टाइम लागतो त्या टाइमला आपण म्हणतो डिले टाइम. ओके. याचा फॉर्म्युला आहे टाइम डिले इज इक्वल टू 1 + 0.7 झीटा अपॉन ओमेगा n. यावरती तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्या प्रॉब्लेम मध्ये ओमेगा n झीटा दिलेले असतील. गिव्हन इक्वेशन मध्ये झीटाची व्हॅल्यू असेल, ओमेगा n ची व्हॅल्यू असेल. मग तुम्हाला डिले टाइमचं फॉर्म्युला माहित असायला पाहिजे आणि मग तुम्ही डिले टाइम कॅल्क्युलेट करू शकता. ओके. त्यासाठीचा फॉर्म्युला आहे टाइम डिले इज इक्वल टू 1 + 0.7 झीटा डिवाइड बाय ओमेगा n. ओके. डिफाइन डिले टाइम
देन अदर स्पेसिफिकेशन्स डिफाईन करण्यासाठी एक मार्कला एक स्पेसिफिकेशन विचारलं जायचं. म्हणजे 4 मार्कसाठी 4 स्पेसिफिकेशनच्या डेफिनेशन विचारल्या जात होत्या. ओके, थेरी एक्झाम मध्ये. एमसीक्यूज मध्ये तुम्हाला डिले टाइम, ओके, डिले टाइम किंवा राईज टाइम असेल, अदर स्पेसिफिकेशन्स असतील, याच्यावरती एमसीक्यू विचारले जाऊ शकतात, याच्या फॉर्म्युलेज वरती किंवा डेफिनेशन्स वरती. ओके, डिले टाइम. नेक्स्ट, राईज टाइम. ओके, rise time TR, it is time required for the response to rise from 10% to 90% of the final value for overdamped systems. Okay, it is time required for the response to rise from 10% to 90% of the final value for overdamped system. Okay, and it is 0 to 100 for underdamped system. Okay, जर overdamped system असेल, त्या सिस्टीमच्या रिस्पॉन्स मध्ये जर 10% to 90% सिस्टीम रिस्पॉन्स रीच होण्यासाठी जो टाइम लागतो, 10% to 90%, त्या रिस्पॉन्सला म्हणायचे राईज, त्या टाइमला म्हणायचे राईज टाइम. ओके, आणि जर अंडर डॅम्प्ड सिस्टीम असेल तर त्यामध्ये 10 च्या ऐवजी 0 आणि 90% च्या ऐवजी 100 आपण म्हणू शकतो. कुठलीही एक डेफिनेशन लिहिली तरी चालू शकते. ओके, तुम्ही फॉर ओव्हर डॅम्प्ड सिस्टीम्स ही डेफिनेशन लक्षात ठेवा. ओके, इट इज टाइम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स to rise from 10% to 90% of the final value for overdamped system. डायग्राम मध्ये बघा, राईज टाइम कुठं शो केलाय. ओके, 10 इथं राईज टाइम 0 to 90 रिप्रेझेंट केलाय. ओके, 0 to 100 रिप्रेझेंट केलाय. टाइम रिक्वायर्ड टू राईज टू सिस्टीम, rise to system from 0% to 100%. Okay, is known as rise time. 0 to 100 म्हणजे सिस्टीमला 0 पासून 100% आउटपुट जनरेट करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणायचे राईज टाइम. ओके, राईज टाइमचा फॉर्म्युला आहे पाय मायनस बीटा डिवाइड बाय ओमेगा डी. पाय मायनस बीटा डिवाइड बाय ओमेगा डी, इन विच बीटा इज इक्वल टू, बीटा साठीचा फॉर्म्युला आहे tan इनवर्स √1 मायनस झीटा स्क्वेअर डिवाइड बाय झीटा. ओके, या व्हॅल्यू ऑलरेडी गिवन असतात, आपण इक्वेशन कम्पेअर करून कॅल्क्युलेट करायचे असतात. ओके, जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला समजेल. अँड ओमेगा डी इज इक्वल टू ओमेगा एन इंटू √1 मायनस झीटा स्क्वेअर. फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या. राईज टाइम इज इक्वल टू पाय मायनस बीटा डिवाइड बाय ओमेगा डी, अँड बीटा इज इक्वल टू tan इनवर्स √1 minus zeta square divided by zeta, and omega d is equal to omega n into √1 minus zeta square. Okay, rise time, it is time required for the response to rise from 0% to 100% for under damped system, and it is time required for the system to rise from 10% to 90% of the final value for under over damped system. Okay, यापैकी एक डेफिनेशन करा आणि फॉर्म्युला राईज टाइम इज इक्वल टू पाय मायनस बीटा डिवाइड बाय ओमेगा टी. ओके, देन पीक ओव्हरशूट. द मॅक्झिमम ओव्हरशूट इज द मॅक्झिमम पीक व्हॅल्यू ऑफ द रिस्पॉन्स कर्व measured from unity. It is therefore largest error between input and output during the transient period. Okay, transient period म्हणजे काय, जो की सिस्टीम स्टार्ट झाल्यापासून फायनल व्हॅल्यूला रीच होईपर्यंतचा जो रिस्पॉन्स आहे तो असेल ट्रान्झिएंट रिस्पॉन्स. मग जो पीक ओव्हरशूट आहे, इट इज एरर बिटवीन फायनल व्हॅल्यू अँड सिस्टीम्स जनरेटेड रिस्पॉन्स व्हॅल्यू. ओके, म्हणजे जे सिस्टीमने जनरेट केलेला रिस्पॉन्स आहे त्याची हायेस्ट पीक व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल सॉरी आयडियल जो रिस्पॉन्स आहे सिस्टीमचा, त्या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला म्हणायचंय पीक ओव्हरशूट. डायग्राम मध्ये दाखवले जो 1 ही सिस्टीमने आउटपुट जनरेट करायला पाहिजे, म्हणजे आयडियल आउटपुट व्हॅल्यू आहे 1. ओके, अँड रिअल सिस्टीम रिस्पॉन्स हा काय झाला, ऑसिलेटरी बिहेवियर आहे. मग जी पॉझिटिव्ह हाफ आहे त्या पॉझिटिव्ह हाफचा हायेस्ट पीक आणि 1 इथपासूनचं जे डिस्टन्स आहे, इथपासूनची जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला म्हणायचे पीक ओव्हरशूट. आणि हा मॅक्झिमम एरर असेल त्या
रिस्पॉन्स मधला मॅक्झिमम एरर इज नथिंग बट पीक ओव्हरशूट. ओके, मग हा जो पीक ओव्हरशूट आहे त्या पीक ओव्हरशूटचे चा फॉर्म्युला आहे पर्सेंट एमपी इज इक्वल टू पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचंय इज इक्वल टू ई रेस टू मायनस zeta into pi divided by under root 1 minus zeta square into 100. The maximum overshoot is the maximum peak value of the response curve. जो रिस्पॉन्स कर्व आहे जे ऑसिलेटरी बिहेवियर आहे यामधलं जे मॅक्झिमम पीक व्हॅल्यू आहे ओके ती मॅक्झिमम पीक व्हॅल्यू युनिटी म्हणजे सिस्टीमची आयडियल व्हॅल्यू जी आहे आउटपुटची त्या आयडियल व्हॅल्यू पासून काय करायचे मेजर करायचे आणि त्या व्हॅल्यूला पीक ओव्हरशूट असं म्हटलं जातं. Okay, peak overshoot चा फॉर्म्युला percent mp is equal to a raised to minus zeta into pi divided by under root 1 minus zeta square into 100. Okay, peak overshoot, and it is the largest error between input and output during the transient period. The transient period आहे स्टार्टिंगचा इनिशियलचा जो पिरियड असतो सिस्टीम स्टार्ट केल्यानंतरचा इनिशियल टू फायनल व्हॅल्यू पर्यंत जो टाइम पिरियड आहे तो आहे ट्रान्झिएंट पिरियड. या ट्रान्झिएंट पिरियड बदला जो लार्जेस्ट एरर आहे तो पीक ओव्हरशूट आहे. ओके, देन पीक टाइम इट इज डिनोटेड बाय टीपी. इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स टू रीच द फर्स्ट पीक. ओके, टू रीच द फर्स्ट पीक टीपी इज इक्वल टू म्हणजे पर्सेंट एमपी आपण कॅल्क्युलेट करतो म्हणजे हायेस्ट पीक टू आयडियल व्हॅल्यू आहे आउटपुटची त्या दोन्ही मधला जो एरर आहे जो डिफरन्स आहे तो असेल पीक ओव्हरशूट. आणि सिस्टीम रिस्पॉन्सचा हायेस्ट पीक सिस्टीमला त्या हायेस्ट पीक पर्यंत पोहोचण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणायचे पीक टाइम. ओके, पीक टाइम इट इज मेजर्ड इन सॉरी it is denoted by TP and formula is pi by omega d. Peak time TP is equal to pi by omega d आणि omega d चा फॉर्म्युला आपण ऑलरेडी स्टडी केला. omega d is equal to omega n into under root 1 minus zeta square. Okay, then settling time TS. It is time required for the response curve to reach and stay within a specified percentage of the final value. Okay, usually 2% or 5% of the final value. म्हणजे सेटलिंग टाइम म्हणजे काय इट इज अ टाइम रिक्वायर्ड टू सेटल द आउटपुट इज नोन ॲज सेटलिंग टाइम. ओके, सेटलिंग टाइम ची डेफिनेशन काय सांगितली आहे इट इज अ टाइम रिक्वायर्ड टू रीच द फायनल व्हॅल्यू ऑफ द रिस्पॉन्स. ओके, मग टीएस कसा रिप्रेझेंट केलाय आणि हा जो सेटलिंग टाइम आहे तो फायनल जर सिस्टीमने फायनल रिस्पॉन्स रीच केला नाही म्हणजे 2% और 5% 4% अप अँड डाऊन सिस्टीमचा आउटपुट व्हॅरी होत असेल तिथपर्यंत जो टाइम आहे त्या टाइमला सेटलिंग टाइम असं म्हटलं जातं. म्हणजे टू सेटल दी सिस्टीम टाइम रिक्वायर्ड टू सेटल दी सिस्टीम म्हणजे फर्स्ट जो ट्रान्झिएंट पिरियड आहे ट्रान्झिएंट पिरियड एंड होईपर्यंत जो टाइम आहे त्या टाइमला म्हणायचं सेटलिंग टाइम. म्हणजे त्या सिस्टीमला जे इनपुट आपण अप्लाय केले स्टेप इनपुट त्या स्टेप इनपुटला फॉलो करण्यासाठी जो टाइम लागतो त्या सिस्टीमला सेटल होण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणायचे सेटलिंग टाइम. ओके, इट इज डिनोटेड बाय टीएस. ओके, अँड सेटलिंग टाइम टीएस इज इक्वल टू 4 into t. ओके, 4 into t मग t इज इक्वल टू 1 by zeta omega n. मग आपण सेटलिंग टाइमचा फॉर्म्युला कसा लिहू शकतो 4 divided by zeta into omega n. ओके, दिस इज नथिंग बट सेटलिंग टाइम. समजले टाइम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन्स कुठले कुठले स्पेसिफिकेशन्स बघितले आपण. जर सिस्टीम रिस्पॉन्स इज अंडर डॅम्प्ड देन फर्स्ट वी आर स्टडीड डिले टाइम. ओके, TD, then rise time TR, then peak overshoot, then peak time and settling time. ओके, यावरती न्यूमरिकल्स येतात ते न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, यामध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता.